हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 72 संयमी. एक भिक्षू एका गावात भिक्षा मागत होता. भिक्षा मागताना तो एका गणिकेच्या घरासमोर भिक्षेसाठी उभा राहिला. गणिकेने त्याला मोठ्या प्रेमाने भिक्षा दिली आणि दररोज भिक्षेसाठी येत जा असे सांगितले. त्याप्रमाणे तो भिक्षू त्या गणिकेकडे अधूनमधून भिक्षा मागत असे. काही दिवसांनी त्या गणिकेने त्या भिक्षूला पावसाळ्यात, चातुर्मासात 4 महिने तिच्याकडे पाहुणा म्हणून राहायला यावे असे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी त्या भिक्षूने भगवान बुद्धांना सांगितले की त्याला एक विचित्र आणि विलक्षण आमंत्रण मिळाले आहे. एका गणिकेने त्याच्यासारख्या भिक्षूला तिच्या घरी पावसाळ्यात, चातुर्मासात 4 महिने पाहुणा म्हणून राहायला बोलाविले आहे. तेव्हा त्यासाठी भगवान बुद्धांची जर परवानगी असली तर तो तेथे 4 महिने पाहुणा म्हणून राहायला जाऊ इच्छितो. आजूबाजूला असलेल्या भिक्षूंना याचे मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आपापल्या भुवया उंचावल्या. एक भिक्षू आणि एक गणिका 4 महिने एकत्र राहणार म्हणजे अजबच प्रकार होता. त्यापुढील महत् आश्चर्य म्हणजे भगवान बुद्धांनी त्या भिक्षूला गणिकेकडे राहायला जायला परवानगी दिली. त्यामुळे तर बाकीचे भिक्षू अचंबितच झाले. भगवान बुद्धांची परवानगी मिळाल्यावर तो भिक्षू पावसाळ्यात, चातुर्मासात त्या गणिकेकडे राहायला गेला. अधूनमधून बाकी भिक्षू त्या भिक्षूबद्दल बऱ्याच काही बातम्या आणत होते. गणिका गाणं म्हणते, नाच करते आणि हा भिक्षू तिचं गाणं ऐकतो, तिचा नाच पाहतो. गणिका त्याला दररोज नवनवे चमचमीत, रुचकर पदार्थ खायला घालते. हा भिक्षू ते गणिकेच्या हातचं अन्न मिटक्या मारत मोठ्या चवीने खातो. तिने त्याला रेशमी वस्त्र दिली आहेत आणि हा भिक्षू ती वस्त्रे वापरतो. अशा अनेक बातम्या इतर भिक्षू त्या भिक्षूबद्दल आणि गणिकेबद्दल दररोज आणत असत. हे सर्व ऐकून सर्व भिक्षूंनी भगवान बुद्धांना सांगितले की हा आपला भिक्षू कामातून गेलेला आहे. तो आता काही परत येत नाही. तो काही आता भिक्षू राहणार नाही. लवकरच तो त्या गणिकेशी लग्न करून संसार थाटणार. तेव्हा भगवान बुद्ध त्यांना म्हणाले की तुम्हा सर्वांना आपल्या भिक्षूत स्वारस्य आहे की त्या गणिकेत स्वारस्य आहे? तो पाहिल काय करायचं ते. 4 महिने झाल्यावर पाहूया काय होते ते. 4 महिने उलटले आणि तो भिक्षू त्या गणिकेसह भगवान बुद्धांकडे आला. तेथे आल्यावर ती गणिका भगवान बुद्धांच्या पायावर लोटांगण घालून म्हणाली की भगवान, मला भिक्षुणी व्हायचे आहे. कृपया मला दीक्षा द्या. हरि ओम.